अरे बाप बाप बाप, काय पसारा पडलाय. काय करू काही समजत नाही. कुठून काम सुरू करू आणि काय करू. अरे देवा देवा, काय करू. भांडे घासू का हे करू का पोराकडे बघू. रडायला लागला वाटतं. अरे देवा. बाबा चो चो चो. मम्मा चो. अगं बाई ग. बेटू बेटा, काम पडलंय मम्मीला लई सारं. हा, काम कधी करणार मम्मी. हा, तू काय काय खेळतो. काहीतरी खेळ ना मम्मा. हे बघ, ये टोपी. दही घ्या दही. दही घ्या दही. हा, अच्छा करायचं ना. हे जरा खेळायचं ना थोडंसं. बापरे, एक तर घरी कोणीच नाहीये तर माझी सगळी वाट लागली आहे. बापरे, काय करू. कसं सांभाळू एकटी. नाव नाव लई काम आहेत बच्चा. नाश्ता नाही केला, सगळं धरून एक तर मी अजून. भूक लागली का. भूक लागली का. हो चल फिरवते तुला. बापरे, चल नाही रडायचं नाही. पप्पाला फोन लावायचा. पप्पासोबत बोलती. हे हॅलो पप्पा. हॅलो पप्पा. काय करू बाई. बॉल देऊ तुला. छोटा बॉल देऊ. छोटा बॉल. गरमलं मम्मा. हो बघ बॉल. हे बघ बॉल. अय्यो, हे बघ छोटा बॉल. छोटा बॉल. पकड. धरा. ढेबरं दिसतंय ना मम्मा. ढेबलं कसं दिसतंय. धरा. कशी कामावरू काही समजा नाही. मरणाचा राडा पडलाय घरात. झाडून नाही झुडून नाही अजून काही नाही. ये हे बघ बॉल. चला खेली कर ना बेटा. आता थेट रात्री येणार आहे तर कोणतरी लावतं यांना तरी बोलवते लवकर. ए पप्पाला फोन लावायचे. पप्पाला सोबत बोला. बॉल कुठे फेकला शोना. बॉल कुठे फेकी. हॅलो. हा बोल. आओ थोडा वेळ तरी या यार. एखाद तास सुट्टी काढून तरी या. मला एवढे घरचे कामं पडले तर कपडे धुणं भांडे एवढं सगळं काम आहे. एकटी कशी करू मला तर काही समजत नाहीये. काय मला हे एक तर रडतंय एकीकडं. अरे तू येडबिडी झाली का. मी कामावर आलो आणि तू काय गोष्टी करते. सुट्टी काढून या. पॉसिबल आहे का ते. आजचे दिवस थोडा ऍडजस्ट करा ना. अरे येडे, फोन ठेव. तू कामावर आलोय मी. तुला काही लेकरू सांभाळता येत नाही का. नाही असे रडायचे नाही. कशी काम करू बाई काही समजा नाही. चल बरं. बघ बेटा किती काम पडलेत. तुझ्या रडली तर मग मला एवढं काम होईन का सांग बरं. भांडे कशी घासूया का. हाताने काय घासता येणार आहे तर. इथं झोपतही नाही काहीच नाही. चिडचिड करतोय नुसतं. बुगली ए बुगा. ए बेटा. बुगू. काय करू बाई. किती राडा पडलाय मरणा मातीचा. एवढे भांडे तेन एवढा पसारा. काय करू. चल बघ तुला झोपी घालते. आले. हे असंच राहीन बाई. मग 1 तास झाला. 1 तास तरी पोरग सुधरू द्याय नाही काहीच. आले ओ. झालं आली बेटा मम्मी. ओ आले. ओय बुबू. काय आले शांत बसत. आले ये. काय ये डँग डँग डँग. ये रिंग ब्रू. तू पण नाचवतो मम्मा सारखं ना. ये माझा हात गारे ना मम्मा. हात गाले. ये. अरे देवा. लहान लेकरासोबत लहान होऊन जावं लागतं असंच नाही म्हणन. अरे हो बघ. ये फोन आला वाटतं. फोन आला.
हा वा 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 फोन आला. अगं बाई काय तू मध्येच फोन लावलाय. एक तर मी इथं मरणाची काम करू राहिले, लेकराला सांभाळू राहिले, मला काही सुधरा नाही. तू व्हिडिओ कॉल लाव अजून माझ्या घ्यायला. मी मालदीव मध्ये फिर राहिले. आता मालदीवच्या ना रेस्टॉरंट मध्ये मी आता स्विमिंग करायला चालले. ही बघ तुझी मावशी बघ काही बोलती म्हणती मालदिवस मध्ये म्हणती बघ. बघ हे बघ ह्यो आमचा दुबई फाटा. हे बघ त्याला वाईट आहे. तू पण तिला घेऊन बसली होय. मग काय करणार आहे बाई, मरणाचं टेन्शन बाई डोक्याला. हे बघ आत्ताशीच बसले सुखाने, सगळं काम आवरलंय. खाऊ राहिली. तू तरी काम आवरलंय, माझ्या घरी कोणी नाहीये. सकाळ धरून मी येडी झाली येडी. कसं सांभाळू राहिलं नाही सगळं माझ्या जीवाला माहिती. तुला काय सांगू, घरी हे पण नाही तर आत्या पण नाही तर मी एकटी अशी येडी झाली आहे बाई. ना डोकं असं हँग व्हायला लागलंय. मी आता हा विचार करू राहिले, ज्या एकट्या आई असतात ज्यांना कोणी मागं पुढं नसतं ते कसं लेकराला मोठं करतात बाई. अगं मग त्यांच्या मागं काय कमी स्ट्रगल आहे का? त्या बी असंच करीत ऑफिसला जातात, नाही तर एखादी बाई ठेवी देत, नाही तर स्वतः करीत लय हाल असतात. पण त्या कोणाला सांगणार आहेत सांग बरं. खरं बाबा कोणाला हाल सांगायचे एवढे, मग लय अवघड आहे. मी तर येडी झाली आहे. मी अजून नाश्ता नाही केला मी, माझ्या जीवाला काहीच नाही सुख. काय सांगू तुला, आंघोळ केली फक्त पटापटा आणि ह्याला घेतलं, बसले तशी 4 भांडे घासले आणि परत पळाले इकडं. तसंच असतं, थोडंफार भांडण वाजलं गेलं की उठलं असेल. भांड म्हणजे उठ झोपायला तयार नाहीये. म्हणलं झोपन तरी आणि 2 घास खाईन मी, पण नाही. आणि काम असं ठेवून जमत आहे आपल्याला माहिती आहे ना, कसं तरी वाटत काम असं पडलं म्हणून. लेकरं रडत असते, त्यांना बघून कशा काम करीत आणि त्याचं काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त काम झालेलं पाहिजे. तसं असतं माहितीये का, काम झालं पाहिजे एवढंच त्यांना दिसतं. एवढं स्ट्रगल करून ते काम घरातले करून लेकरांना सांभाळून सुद्धा त्यांना ते काय म्हणतात, हे काम राहिलं ते काम का नाही केलं, असं असतं माहितीये का. लय अवघड आहे ग, मला हेड लागलंय बाई कोमल. काही सांग, मला तर काही सुधरा नाही. आणि आपण काय सांगायला लागलो ना लगेच म्हणतात त्यांच्या काळातलं काढतात. आणि आम्ही काय लेकरं सांभाळले नाही का? आमच्या टायमाला तर आम्ही पाठीवर बांधून ज्वारी काढली असं सांगायचं माहितीये का. हाय ग अवघड आहे बाई. बरं मी माझं सांगायला तुला, माझं रडगाणं सांगायला फोन लावलाय. तू तुझं रडगाणं माझ्यासमोर मांडती का? हा मग हे तर रडगाणं तुझं बी तेच आहे, माझं बी तेच मग आहे. तुझं नको सांगू, मी माझं सांगू राहिले. तू तुझं सांगू पुढून बघू. हा मस्त मस्त खेळा बेटा. मी अशी आले भांडे घासून ना. रडायचे नाही, रडायचे नाही, रडायचे नाही. ये 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 आले 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 इया इया आले आले आले. बाया काय खरं नाही. म्याव 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 म्याव. अरे बापरे, अरे बापरे, हे भगवान. भांडे तर मरणाचे पडत येतात. हा 2 माणसं नाही घरात खायला, पण तरी हाईच परात भर भांडे मरणाचे इथं. एखादी भांड्याची मशीनच घेते आता. आता कधी घेऊन द्यायच्या. हा म्हणते ना, हा तुला हाताने रोग आला का, भांड्याची मशीन पाहिजे. अरे 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 बघू. अरे ग पालता पडलाय. राम 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 राम. अय्यो शी घाण आहे खाली, घाण आहे खाली. पालता कशाला पडला, पालता का पडला. यो यो इकडे इकडे. गार हाते माझ्या शोना. काय झालं का का ये मम्मा झोप ना, पाया पडते बुगली. झोप ना बघू. झोपत का नाही मग तू? हा तुझ्या आजीवानी हटकून त्रास देते, बाकी काही नाही आहे की नाही. हा जीभ दाखवतो का मला, जीभ दाखवतो. नको लागन खाली. गाणे का बघ खाली नाही ना. खेळाशा येते मी बच्चा. बांधू गाठून येते मग छोनू. हा बा हुशार ना मग बाय तू. मामा मामा बॉल देऊ. बॉल आणते थांब, बॉल आणते. अयो आले आले. बॉल पाहिजे ना. मम्मू बॉय मग कसं केविलवाणी तोंड करते. हे बघ वाव वा ग्रीन कलर
पिंक बेबी पिंक कलर. हे बघ येलो कलर. अयो भांडे घासले बाई एकदाचे. 4 घास खाऊन घेते. चपात्या सगळं काळ्या भूर झाल्यात सकाळी बुगूच्या नादात. हे बघा कच्च्या चपात्या. काय नाही, लेकराच्या राज्यात सगळं खावं लागतं आणि हेच मोठे होऊन आमच्या डोक्यावर नाचते. नाही शांत बस, मम्माला खाऊ दे आता. अरे बापरे, एवढी भूक लागली होती तेव्हा. आज टाइम भेटला होता का? शी केली देवा, काय खरं नाही. म्हणून मी ते डायपर घालत असते, पण आता घालू देत नाही ना. आले हात धुवून आले. थांब. अरे देवा, काय खरं नाही, काय खरं नाही. मम्मू सगळी ची केली बाप्पा. चल तुला धुवून आणू. छोला मम्मी नंतर जेवण. ऐक माझ्याकडेच बस आता. पाल तर पडला रे पडला. शीच करतो पण बुगू तू दरवेळेस. पाल तर पडून कोणी शी करतं का बेटा? पाल तर पडून शी करतं. तू काय खातोय? तोंड वाजवत तोंड. ऐक बसता ये. बघितलं घाईत नीट हात सुद्धा धुतला नाही बाई मी. नीट असं असतंय. काय खरं आहे. बरोबर तिकडंच लग्न आधी म्हणलं होतं की असं काय नाही करायचे, लेकराचं शिजायचे. अगं बाई नाही, लई शायनिंग मारायचे, लई शायनिंग. सगळी शायनिंग जिरली, सगळं जिरलं. यांनी जिरवली, यांनी एवढंच आहे टाबरनं छटाकभर सगळी जिरवली भाजी. बघलू थांब बेटा थांब, भाजी लागण हाताला दाखव. सगळं करावं लागतं बाई, लेकरं झाल्यावर सगळं करावं लागतं. असंच खाते मरू तिकडंच. थांब. काय गरम झालं. काय थुकू राहिलंय तू असं ना? आता आपल्याला थोड्या दिवसांनी नवीन घरात जायचं मस्त है ना? ना खाऊ ना बेटा. काय करू बाई? ले इथे नाच रे मोरा. इथे नाच रे मोरा. पाणी पी चारा का बुडुडून नाकाच्या बुगूच्या. चू चिमणी चारा खा पाणी पी बुडुडून नाकात जा. चिवचिव चिमणी का? तुला कशा येतं चिवचिव चिमणी? कशा हात देतं मा हुशार पोग. चिवचिव चिमणी दे हात दे. चिवचिव चिमणी खेळी करायची. गुड बॉय ना तू. झोपला बाई एकदाचा. आता कुठेतरी थोडं अंग टाकायला भेटेल. संध्याकाळचे 5 वाजले. दिवस अख्खा कुठं जातो ते सुद्धा कळत नाही. एक दिवसात एवढी जिरली माझी. जे बायका लहानचं मोठं करतात लेकराला, कसं करत असतील काय माहीत. काम पण तेच करतात, लेकराला सांभाळतात. बापरे, खरंच धन्य ती माता.
किती ते करत असतात बापरे, आणि कसं सहन करत असतात त्यांच्या जीवाला माहीत. मला तर एक दिवस व्हाय नाही, रोज तरी सगळे असतात म्हणून बरं आहे. मी तर काय केलं असतं, मी तर इडी झाले असते बापरे, डोकं फोडलं असतं मी तर माझं. एवढं अवघड असतं कुठं खरंच. लेकराला सांभाळायचं, लहानचं मोठं करायचं सोपं नसतं. माझी मम्मी म्हणायची तरी, लेकरांना लहानचं मोठं करायचं सोपं नसतं. तुम्हाला कसं आम्ही मोठं केलं आहे, तळ हाताच्या फोडवाने तुम्हाला जपले. तुम्हाला नाही त्याचं कळायचं, जेव्हा तुमचे लग्न होते तेव्हा तुम्हाला लेकरं होते ना तेव्हा कळन. आता मम्मीचे शब्द ना शब्द मला आठवतात. खरंच लय अवघड असतं. फक्त मूल जन्मालाच घालणं हीच मोठी गोष्ट नाही, तर त्याला लहानचं मोठं करणं ही अजून त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. लय डेंजर काम आहे रे देवा, सगळ्यात मोठं काम आहे. आणि माझ्या नवऱ्याला तर वाटतं कौशल म्हणतोय तर तुला कंटाळा आलाय का. नवऱ्यांना काय माहीत असतं घरी तर मागं काय चालू असतं. उलटं नवऱ्यांनी पण थोडं हातभार लावावं लागतंय बायकांना, तेव्हा कुठं जाऊन होतंय सगळ्या गोष्टी. नाहीतर एकटं माणूस येडं होऊन जाईन बाई, डिप्रेशनमध्ये जाईन माणूस, डिप्रेशन दगडं मारण. ज्या बायका घर सांभाळून लेकरांना पण सांभाळतात त्यांना माझा सलाम, अवॉर्ड दिला पाहिजे. खरंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हॅलो आत्या, लवकर या.